पहिल्याच बॉलवर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. याबली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झाले. याबली वाईट चेंडू. पॉन्टिंग पुन्हा रेडी आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग राहिली त्या प्रकारची फिल्डिंग बॉलिंग पॉवरफुल राहिली. त्या कारणाने या मॅच मध्ये अडचणी वाढत गेल्या आणि अडचणी वाढत असताना आतापर्यंत या मॅच मध्ये फक्त औपचारिकता दिसते. या बॉली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा एक बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा बॉल आणखीन शॉन ठरल्या त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकला टीम निर्मल सम्राट एनसीसी या संघानं आणि पराभवाच्या जात असताना आरसीसी. मॅच समरी पाहणार. कोणी केली होती बॅटिंग? मॅच समरी पाहूया. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा बॅटिंग केली यशने, 20 धावा प्रदोषने केल्या, 13 धावा. बॉलिंग करत असताना अमितने एका षटकात जवळपास 3 विकेट. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर यश वैती. एक मिनिट कनेक्शन आहे. एक मिनिट. मॅन ऑफ द मॅच यश नाहीये, मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमित. अमित आपण या. खूप चांगली बॉलिंग, 3 विकेट. अमित राणे ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. खूप चांगली बॉलिंग. कामेश पाटील यांच्या शेबसचे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करायचं आहे. जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट या स्पर्धेसाठी संदीप वाडन फाउंडेशन यांच्याकडून जे स्पॉन्सर करण्यात आलं होतं, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन कामेश यांच्याशी बसते अमित राणे ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हिरो. 1 धाव आणि फक्त 3 महत्वाचं विकेट असे अमित राणे ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. Udra in the mix. Kelaya jadu tona, kuni kelaya jadu tona re dada, kelaya jadu tona, kelaya jadu tona re dada, kelaya jadu tona. Topnya toplan limbala, baulya tanglan zadala, topnya toplan limbala, baulya tanglan zadala, sutlai kailo kana. चला लकी ड्रॉ कुपन ओपन करणार आहोत आपण. ओके, कामेशची मुलगी मनस्वी. चला मनस्वी, एक चिठ्ठी काढा यामधून. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे इकडे. कॅमेरामॅन लकी ड्रॉ विजेता थोडासा वेगळा आहे. रानोबाई बेंट्स अर्नाळा. रानोबाई बेंट्स अर्नाळा कोण आहे की नाही? रानोबाई बेंट्स अर्नाळा. हो तुम्ही आहेत का? या या. आपण ठरल्यात लकी ड्रॉ विनर से हिरो. चला मॅच झाली सुरुवात. मायक्रोफोनवरती हलकासा बदल. द व्हॉइस ऑफ वसई तालुका, ज्यांची खाती ज्यांची ताकद सर्व गोष्टी आपण पाहतो. कबड्डी असो, खो खो असो, कुठलंही मैदान असू द्या, असे आमचे भरत मोरे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत आता या मॅच मध्ये येणार आहे.
चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जाते सर्व मॅच कडे. सी ग्रुप मधील पहिली मॅच. एका बाजूला आईकवीरा नारंगी आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेतनने खेळलाय. एका धावेसाठीचा फटका. संयमानं खेळत असताना सुरुवात एका धावेने केली आहे. पहिली बॅटिंग करतोय आईकवीरा नारंगीचा संघ आणि त्यांच्या समोर JSR म्हटल्यानंतर पहिला सामना खेळत असताना जिंकण्याची उमेद ही लकी ड्रॉचा मानकरी रानोबा इव्हेंटचे मिस्टर मयूर भोईर आणि त्यांना दिला जातोय मनस्वी यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट जे VB पॉवर सोल्युशन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. VB पॉवर सोल्युशन लकी ड्रॉचा मानकरी मिस्टर मयूर भोईर. मनस्वी बघा किती हात सुंदर रीतीने लावल्यात त्याने. खूप छान. तिला कळालं की समोरच्याला द्यायचंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अक्षय पाटीलच्या बॅटमधून येणारा हा फटका होता. फॉलो थ्रू मध्ये गोविंद चांगली फिल्डिंग केली. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. समोरच्या दिशेने व्यासपीठाच्या बरोबर समोर जो मेन बॅनर आहे त्याच्यावरती आणि त्याच्या डाव्याने उजव्या बाजूला दोन्ही बाजूला ज्या स्क्रीन स्लाइड होत आहेत म्हणजे जिथून नाव स्लाइड होत आहे किती सुंदर नजारा तो बघायला मिळतोय. हे लक्षवेधी कार्य जे किंवा या साऱ्या बाबी आहेत या JKCC अर्नाला बिग बॅश लीगला मोठं करतात. बॅकफुट जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू लावला गेला. फेकी झाली वेगाने. चेंडू निघून गेलाय. 1-2 एक धाव कंप्लीट. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सगळ्यांनी येऊन लकी ड्रॉ मध्ये आपली नावनोंदणी करायची आहे. विना शुल्क हा लकी ड्रॉ आहे. फक्त एकच कंडिशन आहे. एकदाच नाव लिहायचंय. एका नावाची 10 नावं नाही. एका नावाच्या 10 चिठ्ठ्या नाहीत. माफ करा. पहिलं षटक संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत त्या 5 बिनबाद आईकवीरा नारंगी. थँक्यू डिसे. आईकवीरेचं सॉन्ग योग्य त्या वेळेला वाजवलं गेलंय. चेतन पाटील स्ट्राइक एंडवरती. अक्षय पाटील नॉन स्ट्राइक एंडला. पॉवर प्लेचं षटक. चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंज क्रिएट करणारी ओव्हर आहे. चॅलेंज देणारी ओव्हर आहे. सौरभ विश्वकर्मा या जादामध्ये चेंडू बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलं. चेंडूला पाठवलं एका धाव्यासाठी. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुन्हा वाढेल. पुन्हा पुढे जाईल आणि धावफलकावरती धाबा 6 वरती जाऊन पोहोचतायत. चॅलेंजिंग ओव्हर JKCC असा एक लोगो आलाय बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर गोल्डन लोगो. अक्षय पाटील बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलाय. मनीष शहाने चेंडूला गॅदर केलं खूप चांगल्या रीतीनं आणि त्यानंतर फेकी सुद्धा केली. फक्त एकच धाव येते. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये एक धाव येणं म्हणजे तुम्हाला 6 धावा मिळणार. एक धावेच्या वरती एक टॉपअप जर मारला गेला तर त्या 7, 8, 9 या धावा तुम्हाला 2 धावा बक्षीस स्वरूपाने देणार आहेत. 8च्या पुढे जाणाऱ्या धावा त्याच्या अगोदर 2 धावा तुमच्या मायनस करतील. मोठा फटका डाऊन द ग्राउंड. यावेळेला सरळ मुख्य व्यासपीठावरती चेंडू जाऊन थांबतोय. फलंदाज चेतन पाटील बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज गीतेश मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. बघाच हरेश नाहीये. खूप मोठी पोकळी. आज हरेश नाहीये त्यामुळे खूप मोठा गॅप ओपन झालाय. का तर ॲज अ ओपनर म्हणून हरेशने केलेली कामगिरी सगळ्यांना माहीत आहे. नवयुगच्या स्पर्धेमध्ये त्यानं केलेला तो परफॉर्मन्स तिथून आईकवीरा नारंगी संघाला मिळालेलं ते विजेतेपद आणि त्याचा वाढलेला तो कॉन्फिडन्स ॲज अ ओपनर म्हणून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे आज चेतनला प्रमोट करण्यात आलं. चेतन बाद झाल्यानंतर आता गीतेशला सुद्धा लवकर यावं लागतंय. एका विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर चॅलेंजिंग ओव्हरमध्ये JSR संघ थोडा आता वरचढ वाटायला लागलाय. चेंडूचा खेळ जर आपण बघाल तर झालाय 4. शेवटचे 2 चेंडू बाकी. 8 धावा धावफलकावरती. मोठा फटका. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये
अक्षय पाटील त्याच्या समोर. ओ फ्रंट फूट वरती खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला सूरज सिंगच्या हातात, कोणतीही धाव नाही, डॉट बॉल आलाय. 2 धावा प्लस 2 धावा मायनसची कहाणी आहे आणि त्यामुळे किती धावांपर्यंत जावं आणि किती धावांपर्यंत गेल्यानंतर त्या कम्फर्ट पोझिशनमध्ये याल त्याच्यासाठी काय गेम प्लॅन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये. ओ हवेमध्ये गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या जवळ गेला परंतु बाउंड्री लाईनला टच नाही झाला. आली 1-2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या एकूण 7. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम आई एकविरा नारंगी. थँक्यू टीचर. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या करण्याचा तयार राहायचे. टीम सायबा विपक्ष दत्तगुरु नवापूर. तिसरं षटक मनीष झा ते षटक हाताळण्यासाठी येतात. त्यांच्यासमोर अक्षय पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला निघून चाललाय सीमा रेखा जवळ. इट्स नो बॉल. नो प्लस वन. गाडी सुरळीत चालू जात असताना त्याला मध्येच एखादा टर्न यावा किंवा गतिरोधक यावा आणि सर्व चित्र बदलावं अशा प्रकारची स्थिती, कारण 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळत आहेत. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा फुल टॉस डाऊन द ग्राउंड. हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय, हाताच्या जवळून निसटला. मनीष झा याच्यावरती प्रचंड दडपण असताना त्यानं केलेली फिल्डिंग ही त्या नोला बॅक करणारी ठरली आहे. सिंगल धाब्याने स्ट्राईक रोटेट. अक्षय पाटील प्रतिभावान खेळाडू आहे. या मॅच मध्ये परत कसं यायचं, या सामन्याला कशा पद्धतीने आपल्या बाजूने झुकवायचं हे चांगल्या प्रकारे त्याला माहित, चांगल्या रीतीनं माहित आहे. आणि आता त्या डावपेचा ना आखणं गरजेचं आहे, जे डावपेच तुम्हाला मोठं बनून गेलंय, ज्या डावपेचामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण झाली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून नाही, सौरभने अडवलंय. फक्त 1 धाव, दुसरीचा प्रयत्न नाही. मनीष झा नाही, अंकित झा तिथे आले, त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत 1च धावून कंप्लीट केली आहे. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब आयोजित JKCC अर्नाळा बिग बॅश लीग चा हा थरार आपण बघतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत. हितेश पेडवी यांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्याला विनंती करण्यात येते. यावेळेला दुरून खेळलाय अंकितने. मोठं अंतर ठेवलं आणि त्या अंतराला कापत असताना, चिरत असताना, भेटत असताना चेंडूला पाठवलं फलंदाजाने. सीमारेखा पार, आलाय चौकार. न जाणारा चौकाराला त्याने सांगितलं, तू कसा जाणार नाही, मी पाठवल्याशिवाय राहणार नाही. चौकाराला 4 धावा आल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा गीतेश गॅपमधून चेंडूला नाही. चांगली फिल्डिंग. 1च धाव आली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय 16 वरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तो 5. शेवटच्या अंतिम 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. रनबॉलची सध्या स्थिती आहे. आई एकविरा नारंगी त्या बिकट स्थितीमधून आता बाहेर आली आहे, कारण त्यांच्या मदतीला आला 1 चौकार, 1 नो प्लस 1 अशा 6 धावा एकाच चेंडूमध्ये, ज्याने पूर्णपणे काया पालट केली आहे त्या पहिल्या इनिंगची. आता मनीष समोर अक्षय बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला नाही, धाव मिळणार. पुढच्या बॉलला बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत अपयशी राहिलाय आणि अक्षय पाटील त्या फॉर्मच्या शोधात आहेत किंवा त्या चौकाराच्या शोधात आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. या बॉलला डिक्लेअरच्या दिशेने 1च धाव, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपलं. 17 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर आई एकविरा नारंगी.
आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुक्सा दलेर यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुक्सा दलेर यारो थँक्यू डीसे. नवीन गोलंदाजी मार्क वरती मिस्टर अंकित झा. एक मिनिट लाईट्स बंद करा प्लीज. लाईट्स वरती लक्ष असू द्यात, वेळेवरती बंद करा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अक्षय पाटील. हो, पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना एका धाब्यासाठी खेळलेत, सिंगल धाब आली आहे, एका धाब्याने स्ट्राईक रोटेट होतीये. DNCC दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब विपक्ष टीम सायबा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. यापुढील होणारा सामना या दोन संघामध्ये असणार आहे. हो, यावेळेचा चेंडू उच्चष्टीच्या बाहेरचा होता. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय सूरज कडून. इट्स नो बॉल आणि नो वरती एक धाव. नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्लॉगोर मध्ये अशा प्रकारच्या संधी मिळणं म्हणजे खुलं लायसन देणं. गॅप मधून चेंडूला पाठवलंय, अखेरकार अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलाय धमाकेदार चौकार. थँक्यू. एक नो बॉल काय काय घडवून आणू शकतो हे दाखवणारं दृश्य आहे. दुसऱ्या षटकामध्ये नो+1 आला, तिथून थोडीशी ऊर्जा मिळाली, कॉन्फिडन्स वाढलेल्या कॉन्फिडन्समुळे आलाय. त्यानंतर चौकार, तिथून दुसरं षटक मोठं झालं. तिसऱ्या षटकामध्ये अंकित चागेत अक्षय पाटीलला नो बॉलचा फायदा मिळत असताना फ्री हिटचं मिळालं लायसन, तिथून आला चौकार. धावफलक वेगानं वाढलंय आणि आता जाऊन पोहोचलंय ते 25 वरती. कहाणी बदलली आहे, चित्र बदललंय. आता रुबाब सुद्धा बदलणार आहे, देहबोली बदलणार आहे, बॉडी लँग्वेज बदलणार आहे, मैदान या मॅच कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि असं असताना अंकितच्या काय त्याच्यामध्ये एक मोठा गतिरोधक म्हणून उभा राहतोय का बघूयात. पुढील चेंडू यावेळेला मिस. डॉट केलं आणि डॉट केल्यानंतर विकेट सॅक्रिफाईस सुद्धा करावी लागते. फलंदाज गीतेश बाद. अजून एक विकेट. नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नव्याने आलेला फलंदाज यश जागा घेण्यासाठी गीतेशची. पण गीतेशनी जाता जाता चांगली साथ अक्षयला दिली, ॲज वेल एज त्यांनी चांगले फटके सुद्धा मारलेत. त्यामुळे या धावांमध्ये या धावफलकामध्ये गीतेशचं कॉन्ट्रीब्युशन मोठं, त्याने त्याचं काम कंप्लीट केलंय. आता अक्षय पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू केलाय राजूच्या जवळून, सीमारेखा पार, आर पार, चौकार. 4 धावा. हे मामी तू चौकशी करतस काय पोरीचा तुझ्या गावानं लपरा. थँक्यू दिसे. अजून एक ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं शिवमुरतने. अडवत असताना फेकी केली, एक धाव आली. धावफलक कितीवरती जाऊन पोहोचलंय बघूयात. 30 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना 2 षटकापर्यंत होता, 7 धावांवरती. मागील 2 षटकामध्ये धावा कुठल्या, तब्बल 23 आणि टार्गेट आलं 31 धावांचं. एकविरा नारंगी संघ या धावांचा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी जय श्रीराम JSR चा संघ पाहणारच आहोत दुसरे इनिंग. त्या अगोदर जाऊयात टॉस कडे, जिथे टीम सायबा आणि दत्तगुरु नवापूरचे दोन्ही कर्णधार आपण यायचंय. DNCC दत्तगुरु नवापूर कर्णधार मंगेश. हितेश मेढवी यांना विनंती करेल आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे फिरतं चक्र आहे, हा टॉस का बॉस आहे आणि त्याच्यामधून हे चक्र फिरणार. फिरल्यानंतर मान्यवर एक त्याच्यामधून एनोलेप काढणार आणि तो दोन्ही खेळाडूंपैकी दोन्ही कर्णधारांपैकी एका कर्णधाराच्या हातामध्ये देणार.
लेट स्टार्ट. सो फायनली तो एनएलएफ काढला जाणार आहे. मंगेश यांच्या हातामध्ये दिलाय. मंगेश बघूयात काय आलं. लॉस. मंगेशने नाणेफेकी गमावलेली आहे. धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. मुज्जू, हा नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने चुकलाय. सर्वप्रथम निर्णयाबरोबरच मी विचारेल तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली. संकल्पना तर खूप चांगली आहे आणि बघायला पण चांगलं वाटतंय आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू. मागील स्पर्धेमध्ये तुम्ही विजेतेपद पटकावलं म्हटल्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा अप असणार आहे. अनेक साऱ्या स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धांमधला आलेख सुद्धा माहीत आहे. सो स्पेशली काही नामांकित स्पर्धा असतात, त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स करण्याची एक वेगळी इच्छा असते किंवा तिथे खेळत असताना वेगळं दडपण असतं. या स्पर्धेसाठी काय तयारी असणार आहे टीम साहेबाची. तयारी तर चांगलीच आहे, म्हणजे सगळे प्रॅक्टिसमध्ये आहेत. 2 वर्ष आम्ही इकडे टॉप 3ला येऊन 2 वर्ष बाहेर गेलेत. यावर्षी नक्की क्वालिफाय होऊन पुढेपर्यंत जाऊ. साहेबाचं आयोजन सगळ्यांना माहीतच आहे, पण जेकेसीचं आयोजन दरवर्षी कुठे ना कुठे लक्ष भेदणारं राहिलंय. यावर्षीचं आयोजन तुमच्या नजरेमध्ये कसं आहे. आयोजन तर अप्रतिम आहे. लाईट्स पण चांगले आहेत. टॉसचा पण युनिक होता, तर मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला मंगेश आहेत. मंगेश पहिली बॅटिंग करायची आहे. जुना कोळेवाड्याचं आहे मैदान आहे, शाळा आहे, सगळं आपलंच आहे, असं आपल्यासारखी स्थिती आहे. सो किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या मैदानावरती. 30. कसं वर्णन कराल या स्पर्धेचं. वर्णन तर काय करू, खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आयोजन एकदम चांगलं आहे, मस्त वा. DNCCने नॉकआउटच्या स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स केला होता म्हटल्यानंतर या स्पर्धेमध्ये काही संघाकडून अपेक्षा आणि संघाची तयारी कशी आहे. अपेक्षा तर खूपच आहे. ते लिहिलेलं आहे बघा, जे घडलं ते सोडून द्या, जे घडणार आहे त्यासाठी लढा. क्या बात आहे. मंगेश सगळं वाचून आला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या पुढील होणाऱ्या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम साहेबानं आणि त्याने स्वीकारलं पहिलं क्षेत्ररक्षण करणं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब नवापूरला. जे घडलं ते सोडा, जे घडवायचंय त्यासाठी लढा. अतिशय चांगला संदेश. मी सुद्धा बघितला नव्हता, आता मला दिसलाय. खूप साऱ्या गोष्टी अशा गुपित आहेत ज्या नंतर माहीत पडतात. सो चांगला संदेश आणि त्या संदेशानुसार ती मॅच आपल्याला बघायला मिळेलच. तुर्तास 31 धावांचा पाठलाग, 31 धावांचा बचाव. जय श्रीराम विपक्ष आई एकविरा नारंगी. चला हितेश समोर मनीष. पहिलाच षटकामध्ये मला वाटतं पॉवर प्ले म्हणजे चॅलेंजिंग ओव्हरला घेतलं गेलंय. जय श्रीराम संघ चेसिंग रोलमध्ये धावांचा बचाव करत असताना आपल्याला आई एकविरा नारंगीचा संघ पाहायला मिळतोय. सौरभ विश्वकर्मा पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. समोर हितेश बॉलिंग मार्क वरती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून पाठवलाय. मैदानाला घरंगळत चाटत पुसत घासत सीमारेखा पार आलाय चौकार. 4 धावा. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावानंतर धावफलक वेगानं वाढलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एका धाव्यासाठी खेळले. सिंगल धाव आली आहे. आता धावा झाल्यात 7. पहिल्या षटकातला खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर घेण्याचं ठरवलं आणि त्याला यशस्वी जवळजवळ केलंय. आता एक चेंडू बाकी आहे, त्याच्यावरती मनीष काय करतात बघूयात.
सिंगल सिंगल घेतली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा झाल्यात 8, त्याच्यामध्ये 2 होणार प्लस तब्बल 10. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 21. Thank you, DJ. बॉलिंग मार्कवरती बॉलर अक्षय पाटील यांना आपण बघतोय. 12-0 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यानंतरची समाधानकारक सुरुवातीनंतर वेगानं फेकले चेंडूला अनिकेतनं आणि फेकत असताना प्रकाश पाटील याने गॅदर केलंय. खूप चांगला कॅच केलं, अडवलं चेंडूला. एक धाव तरी सुद्धा धावून कंप्लीट झाली आहे. हा सामना काहीसा शेवटच्या षटकापर्यंत जाण्यासारखे चित्र आहे, कारण दोन्ही फलंदाज सेट आता होत आहेत. एक धावेने पुढे नेत असताना सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न करतात. बढावा देत असताना काळजी करतायत की कंट्रोलमध्ये हा सामना राहावा, आवा काय बाहेर जाऊ नये. पण अक्षय पाटील काय त्याच्यामध्ये ट्विस्ट आणतील का? अनिकेत पुन्हा एकदा वेगानं फेकलं, या वेळेला खेळले जबरदस्ती. चेंडू 1+1 अशा 2 धाबात येतोय. (1+1) अशा 2 धाबा आल्या. प्रकाश पाटील चेंडूला नाही गॅदर करू शकलेत आणि या धावाने धावफलक जाऊन पोचलं ते 16-0. शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये. काय जबरदस्त फिल्डिंग आहे, शानदार फिल्डिंगचा नजारा. चेंडूला आतमध्ये ढकललंय, 1 धाव फक्त आली आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा बिनबाद. जय श्रीराम. धन्यवाद डीजे प्रवीणने सुद्धा आज खूप चांगल्या प्रकारे एंटरटेन केलं. थँक्यू सो मच प्रवीण. अनिकेत बॉलिंग मार्क वरती येतोय, त्याच्या समोर मनीष. पहिला चेंडू टॅप करत असताना हातामध्ये अक्षयच्या फेकी वेगाने झाली आहे आणि फेकी बरोबरच 1 धाव सुद्धा आली आहे. वरती 0 असताना पुढील 4 चेंडूचा खेळ. अनिकेत हा गेम चेंजर प्लेअर आहे. अनिकेतला या मॅचला टर्न कसं करायचं हे चांगलं माहीत आहे. अनेक मैदानावरती आपण जर का 2-3 वर्ष मागे जाल, तुम्ही एक पर्व मनोलपाडा प्रीमियर लीगचं बघाल तर त्या स्पर्धेमध्ये केलेली बॉलिंग, गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली होती. या मॅचला आईकवेरा नारंगी संघाला जिंकण्यासाठी तशा प्रकारच्या काहीशा परफॉर्मन्सची गरज आहे. एक मोठं चॅलेंज असं उभं आहे, म्हणजे चॅलेंजवर जरी संपली असली तरी सुद्धा 2 सलामीवीर, त्याच्यामध्ये मनीष झहाचा मी खास करून उल्लेख करेल, सौरभ विश्वकर्माचा सिनियर प्लेअर म्हणून उल्लेख करेल. या दोघांमध्ये या मॅचला फिनिश करण्याची क्षमता. यावेळेला रनआउटची संधी, पण प्रकाश पाटील थोडे लेझी मूडमध्ये बघायला मिळाले. एकदा धावून कंप्लीट केली गेली. 21-0 आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. बघूयात काय घडतंय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्क्वेअर विकेट पाठवलं. 1 धावेसाठी सिंगल, 1च धावे.
आता शेवटचा बॉल. आता शेवटच्या चेंडूवरती येऊन जाऊन प्रश्न मनामध्ये काय उभा राहतो, काय या शेवटच्या चेंडूवरती मोठा हल्ला बोलण्याचा प्रयत्न केला जातोय का, की इथे सिंगल घेऊन पुन्हा स्ट्राईक घेण्याचा सौरभ प्रयत्न करते. धावपलकावरती धावा आहेत 22 अजूनही 9 धावांची गरज आहे. 7 मध्ये 9, 7 चेंडू 9 धावांची गरज. 9 धावा 7 चेंडू. लास्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, अनिकेतनं बॅक केलंय. वाह, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा. एक धाव आली, षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा आहेत 23 आणि 23 धावांनंतर शेवटचे 6 चेंडू आणि त्याच्यामध्ये धावांची गरज आहे ती मात्र 8. 6-8. थँक्यू टू जस्ट. शेवटचे 6 चेंडू 8 धावांची गरज म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर नसताना चॅलेंज आहे. आता त्या धावा कमी जास्तीवाल्या नाही, इथं आरपारवाला आहे. जिंकायचं किंवा हारायचं या 8 धावांवरती येणार आहे. 6 चेंडूवरती तय होणार आहे. विजय पाटील आणि जितू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. अल्लाने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर प्रकाश पाटील याने विकेट हॅट्रिक घेतली तर जितू पाटील आणि विजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पहिलाच बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, अनिकेतनं चेंडूला अडवलंय. अडवत असताना 1 धाव झाली आहे. सिंगलदा धावून कंप्लीट केली. एका हाताचा वापर झाला. वापर करत असताना मात्र थोडीशी चकमक हेच सांगून गेली आहे. इथून जर का सुटाल सामन्याला गमवावं लागेल, इथून जर का चेंडूला अडवाल तर सामन्यामध्ये आपण जिवंत राहणार आहोत. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. 1 चौकार, खेळ खल्लास. 1 चौकार नाही येऊ दिला तर मात्र खेळ आपल्या बाजूने असणार आहे. मनीष अपकमिंग यंगस्टर आहेत, प्रतिभावान फलंदाज आहेत, पण समोर एक्सपिरियन्स बॉलर आहे. चेंडूला अडवलंय. पुन्हा एकदा अनिकेत. नाही म्हटलं तरी तुझा 5-6 बॉल तरी अनिकेतकडेच गेलेत. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये चेंडू हा अनिकेतच्या हाताला लागलाय. प्रकाश पाटील समोर सौरभ विश्वकर्मा. समोर डाऊन दी ग्राउंड, चेंडूला अडवलाय. आलाय डॉट, कडक पलटवार करणं हमें आता है. आणि ते करत असताना प्रकाश पाटीलने निर्धाव चेंडू हाताळलाय. आता किती हवेत? 3-6. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला अनिकेतच्या जवळून. डायव्ह लगावून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव धावून कंप्लीट केली आहे. आता 2 मध्ये 5. भाई ये थोडा डेंजर आहे. 1 मध्ये 1, 1 मध्ये 2 मध्ये 1, 2 बॉल 2, 3 बॉल 3, ये सब कुछ ठीक आहे. ह्या कधी कधी थांबतात तरी, पण 2 बॉल 5, 1 बॉल 4 या साऱ्या बाबी खूप कमी वेळेला वाचताना आपण बघितल्यात. प्रकाश पाटील अल्ला समोर, मनीष मोठा फटका, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी झाली. 1 धाव धावून कंप्लीट. गीतेशचं कौतुक. चेंडूला अडवलं, चेंडूला फेकलं, फक्त 1 धाव. आता 1 मध्ये 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 1 बॉल 4 आज एकदा सामना आला होता आणि त्यावेळेला आरसीसी संघाने 1 बॉल 4 केली होती. दुसऱ्या वेळेला एक संधी आली होती 2 बॉल 5 ची, त्याच वेळेला मॅच संपला होता, कारण तो चेंडू आला होता डॉट आणि 1 बॉल 5 वरती मॅच गेली होती. जर का चौकार आला तर आशूकडून 500 रुपयाचं बक्षीस. 1 बॉल 4 ला आशुतोष डोंगरे यांनी हे बक्षीस लागवलेलं आहे. प्रकाश पाटील समोर सौरभ विश्वकर्मा. दोघांचाही अनुभव पणाला लागलाय. दोघेही आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतात. चेंडूला अडवला यशनं, वाह, आणि सामना जिंकला आई एकविरा नारंगी या संघानं. पराभवाच्या छायामध्ये जय श्रीराम. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर, न त्याचा विषयी जागेवर. नका समजू हो कमजोर, न त्याचा विषयी जागेवर. पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. मंथन रिसॉर्ट चे जतीन तांडेल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत
JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं आदरणीय जतीनजी पाटील आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण मंचावरती या. मॅग्नम वॉटर पार्क अँड रिसॉर्ट ची ॲडव्हर्टाईज आपण आता बघितलीत. अर्नाळा नवापूर ही समुद्र किनारपट्टी म्हटलं की इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे काय तर इथं असणारं समुद्र किनारा बघा. हे ती ॲडव्हर्टाईज होती. त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत अशा सदिच्छा दिल्यात. अनिलजी वाघ साहेबांचा हा बॅनर. धन्यवाद साहेब. माधुरी ज्वेलर्स आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. हर्षद पाटील आणि दर्पण पाटील यांचा बॅनर. पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित अर्नाळा. देवदेवीदास पाटील. त्यानंतर वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट पतसंस्था JKCC अर्नाळा साठी दिनेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचं सहकार्य लाभलंय. ओम साई मोटर आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. तेजस्वी कांबळे आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर गांजा ग्रुप सचिनजी पाटील साहेब आपलं मनापासून आभार. सदानंददादा पाटील यांचं मनापासून आभार. दशरथदादा पाटील यांचं मनापासून आभार. या सर्वांचं चला फलंदाज पाठवा लवकर. DNCC फलंदाज पाठवायचे. त्यानंतर संदीपजी वझे आपलं मनापासून आभार. मी विनंती करेल जतीन तांडेल आणि त्यांचे फॅमिली आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅशच्या वतीनं. सामन्याला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांचा.